नमस्कार, मी राजकुमार नायक. कविता शिकण्यासाठी तुम्ही तयार असालच, तर नक्की मन लावून ऐका. कविता शिकायची असेल तर सर्वप्रथम दोन गोष्टी ध्यानात ठेवा. एक तर लोक काय म्हणतील, दुसरी एक गोष्ट कविता लोकांना आवडेल की नाही, मला लिहिता येईल की नाही, ह्या ज्या काही गोष्टी येतात ह्या सर्वप्रथम मनातून काढून टाका. आणि कविता लिहिण्यासाठी व्याकरणाची गरज असते, यमक असतात, नियम असतात, सगळं असते. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस आपण नवीन नवीन कविता लिहिण्यासाठी लिहितो किंवा नवीन नवीन कविता शिकतो, त्यावेळी ह्या सगळ्या भानगडीत आपण पडायचं नाही. सुरुवातीला जे तुटके मुटके शब्द आपल्याला जमतील त्या पद्धतीनं आपण लिहायची, सराव करत राहायचा. हळूहळू कविता जमत जाईल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जे काही मोठमोठाले लेखक आहेत, कवी आहेत किंवा जे काही लिहिणारे असतील साहित्यामध्ये, ते सर्व साहित्य, ते सर्व कविता लिखाण वाचत राहायचं, त्याचा अभ्यास करत राहायचा, कसे लिहितात, काय लिहितात. आणि जी कविता आपल्याला वाचायला चांगली वाटते ती कविता सादरीकरण त्या कवितेचं करता येत नाही, ती सादरीकरणात उत्तमरित्या तिचं होत नाही. आणि जी कविता सादरीकरण उत्तमरित्या होते, म्हणजे जी कविता आपल्याला ऐकायला चांगली वाटते, ती वाचायला चांगली वाटत नाही. तर सुरुवातीला आता कवितेचे भरपूर प्रकार आहेत आणि या कवितेच्या प्रकारामध्ये आपण हळूहळू सर्व शिकणार आहोत. त्याचे नियम सर्व मी तुम्हाला सांगणार आहे, कविता कशी लिहायची ते सांगणार आहे. आणि माझ्या मते एखादी रचना किंवा एखादी कविता आपण लिहितो तर ती मनातून लिहिलेली असायला पाहिजे. तुम्ही पहा, काही मोठमोठ्याल्या कवीच्या कविता आहेत, काही साधारण कवीच्या कविता आहेत, त्या नियमात काटेकोर बसलेल्या असतात, नियमामध्ये लिहिलेल्या असतात. परंतु एखादी साधारण रचना असते ती फार प्रसिद्ध होऊन जाते. त्याच्यामुळं लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा आपण काय लिहू शकतो किंवा आपली आवड ही लोकांची आवड झाली पाहिजे. आणि लोकांच्या आवडीपेक्षा आपल्याला स्वतःला जे आवडतं तेच आपण लिहायचं असते. तर कवितेच्या बऱ्याचशा प्रकारापैकी सुरुवातीला मी तुम्हाला कवितेचा प्रकार सांगणार नाही, एक दोन व्हिडिओच्या नंतर मी तो सांगेलच. परंतु सुरुवातीला आता मी तुम्हाला एक चारोळी, चारोळी म्हणजे नेमकं काय किंवा कविता म्हणजे नेमकं काय, तर 100 पानाचं पुस्तक जे सांगू शकतं तीच एक कविता सांगू शकते. तेवढाच आशय या कवितेमध्ये दडलेला असतो. आणि चारोळी म्हणजे काय, तर 4 ओळीमध्ये बरंच काही सांगण्याचा तो प्रयत्न असतो. चारोळी म्हणजे 4 ओळी. आता ही चारोळी कशी लिहायची, तिच्यामध्ये नियम काय, ती किती ओळीची असली पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी एक चारोळी सांगतो. कविता घडत जाते शब्दन शब्द मांडल्यावर. कविता घडत जाते शब्दन शब्द मांडल्यावर, भावना अनावर होऊन गालावर अश्रू सांडल्यावर. कविता घडत जाते शब्दन शब्द मांडल्यावर, भावना अनावर होऊन गालावर अश्रू सांडल्यावर. कविता कशी घडते, काय घडते, हे या 4 ओळीमध्ये याचा सार सांगितलेला आहे. आणि याच्यामध्ये जे यमक आहे ते 2ऱ्या ओळीच्या शेवटी आणि 4थ्या ओळीच्या शेवटी, म्हणजे सांडल्यावर, मांडल्यावर, हे झालं या 4 ओळीचं यमक. अगदी त्याप्रमाणेच याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला नियम वगैरे काही वापरायची गरज नाही किंवा तुम्ही ते सुरुवातीला वापरूही नका, ते तुम्हाला जमणारही नाही. त्यामुळं काय होईल, नियमात कविता बसवण्याच्या नादात, म्हणजे अष्टाक्षरी असेल, षडाक्षरी असेल, मुक्तछंद असेल किंवा बाकीचे प्रकार तर ते नंतर राहिले, कारण त्याला खूप नियम आहेत. जसं गझल आहे, हायकू हा प्रकार आहे. हळूहळू ते सर्व आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येईलच. तर कविता सुरुवातीला लिहिताना कुठल्याही नियम किंवा कुठलंही दडपण मनावर येऊ देऊ नका.
आपल्याला जमेल का नाही हा न्यूनगंड म्हणजे हा आपल्या मनात म्हणजे आत्मविश्वास निर्माण करा की आपण लिहू शकतो. आणि सुरुवातीला हळूहळू तुटकं मुटकं का होईना 4-4 ओळी, साधारण एखादी कविता जी असते ती 20 ओळीची असते, त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते, 16 ओळीची असू शकते, 4-4 ओळीचं एक कडवं असते. आणि त्या प्रमाणात तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जे कवितेमधले जे म्हणजे पहिल्या ओळीतले दुसऱ्या ओळीतले हे अक्षर कमी जास्त होऊ द्या, हरकत नाही. त्याच्यामधून काहीतरी म्हणजे प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत, प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक आलं पाहिजे. आणि असं लिहित राहा. हळूहळू सरावानं सर्व व्यवस्थित होईल. अभ्यास महत्त्वाचा आहे. आपण काही लोकांच्या रचना, काही कवीच्या रचना वाचायच्या, ऐकायच्या, त्या मन लावून पाहायच्या, त्यांनी कशा लिहिल्या यावर ते सर्व ठरत असते. आणि आजचा एवढंच. आता उद्या तुम्हाला कविता कशी लिहायची ते शिकवणार आहे. आज मी तुम्हाला चारोळी म्हणजे सुरुवातीला 4च ओळी कशा लिहायच्या ते शिकवलं आहे. ते तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि त्यानुसार तुम्ही लिहिण्याचा सराव करू शकता. त्याच्यावर मी एक दोन चारोळी या ठिकाणी देत आहे. बापाला गोठा लेक बंगल्यात राहत असतो. बापाला गोठा लेक बंगल्यात राहत असतो. 4 चाकी गाडीवर नेहमी आपण बाबांचा आशीर्वाद पाहत असतो. बापाला गोठा लेक बंगल्यात राहत असतो. 4 चाकी गाडीवर नेहमी आपण बाबांचा आशीर्वाद पाहत असतो. अशा प्रकारच्या 4-4 ओळीच्या चारोळ्या तुम्ही सुरुवातीला केल्या तरी हरकत नाही. दुसरी एक चारोळी या ठिकाणी मी देत आहे. तू नेहमी हसायचीस मला रडताना पाहून. तू नेहमी हसायचीस मला रडताना पाहून. दुसरं काय असेल सांग ना, माझं दुर्दैव त्याच्यावरून. प्रत्येक वेळी तुझ्याजवळ यायचो पण तू मला टाळत होतीस. प्रत्येक वेळी तुझ्याजवळ यायचो पण तू मला टाळत होतीस. मला माहीत होतं तू पदराड अश्रू गाळत होतीस. तुझ्याकडे पळताना रस्त्यातल्या काट्यांचा विसर पडत असे. तुझ्याकडे पळताना रस्त्यातल्या काट्यांचा विसर पडत असे. रात्री वेदना होताना मात्र मी टोचलेले काटे काढत असे. तू आणि मी दोघं एकाच अंतरावर होतो. तू आणि मी दोघंच एकाच अंतरावर होतो. दुरावलो फक्त कुणी पुढे यावं म्हणून. पाऊस आजही पडतो पण तू नसल्यामुळं हिरमसून जातो. येताना आनंदात येतो पण जाताना मात्र रुसून जातो. दुसरी एक चारोळी आहे. का कुणास ठाऊक दुःखानं मला आयुष्यभर सोडलं नाही. दुःखाला दुःख होईल म्हणून मी सुखाशी नातं जोडलं नाही. का कुणास ठाऊक दुःखानं मला आयुष्यभर सोडलं नाही. दुःखाला दुःख होईल म्हणून मी सुखाशी नातं जोडलं नाही. या चारोळीमध्ये सोडलं आणि जोडलं हे यमक आहे. ते दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला 4-4 ओळीच्या चारोळ्या जरी केल्या तरी हळूहळू सर्व व्यवस्थित जमेल. याच्यासाठी माझे येणारे नवीन व्हिडिओ पाहत राहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.